महत्त्वाची बातमी समोर येते। राज्यासाठी राबराब राबणाऱ्या नोकरदारांच्या पगारी करायला त्यांच्याकडे पैसे नसतील तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असेल? प्रणिती शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांच्या वक्तव्याचं आता समर्थन केलेलं आहे। तर एकंदरीतच आपण पाहतोय गेल्या काही काळापासून लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी निशाणा साधलेला असतानाच आता राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर प्रणिती शिंदे यांचं सुद्धा त्यांच्या वक्तव्याला समर्थन असल्याचं पाहायला मिळतंय। बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी खालून देत होते, आता वरून देतात। ही एक प्रकारची ब्राईब झाली आणि महिला खूप हुशार आहे, त्यांना माहिती आहे विधानसभेची घोषणा अजून झाली नाहीये या सरकारकडून। मुद्दामून 2 महिने पुढे ढकललं कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्या वरून एक प्रकारची लाच द्यायची होती असा आमचा आरोप आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।